नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खारघरचा सेंट्रल पार्क पाहिला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खोपोली शहरातील पार्क पाहणार आहोत। तर चलिए देखते। आपण जे हे पाहत आहात हे खोपोली नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 येथील 10,000ची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रामधील एकमेव सेंटर पार्क सारखे एक नगर परिषदेचे गार्डन आहे। हे गार्डन हरित राहावे ह्यासाठी नगर परिषदेचे खूप प्रयास केलेले आहे। मुलांसाठी नवीन झोके लावण्यात आलेले आहेत, जेथे मुले कधीही पडत नाहीत, त्यांच्या डोक्याला कधीही मार वगैरे लागत नाही। हा गार्डन हिरवागार राहावा आणि त्याला पाणी टाकण्यासाठी नगर परिषदेमार्फत अशी योजना बनवण्यात आलेली आहे का तुमच्या घरातील जे सांडपाणी असतं ते गार्डनमध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे गार्डन हिरवगार आहे। त्याचबरोबर जेव्हा लहान मुले येथे खेळतात तर त्यांचे पाय असे चिखलामध्ये माखलेले असतात, त्यामुळे त्यांच्या पायाला गारवा मिळतो आणि मुलं एकदम खुश होऊन सीसॉ वगैरे इथं खेळतात। आपण पाहू शकतात ही मुलं कशा प्रकारे नगर परिषदेच्या ह्या स्वच्छ सुंदर अशा गार्डनमध्ये एन्जॉय करत आहे। गार्डनमध्ये हे जे गवत तुम्हाला दिसत आहे ते जाणून बुजून वाढवण्यात आलेले आहे। काही मुलांना सर्प पाहण्यासाठी सर्प उद्यानात जायची गरज पडत होती, परंतु आता त्यांना सर्प पाहण्यासाठी सर्प उद्यानात जायची अजिबात गरज नाही आहे। ह्या झुडपामध्ये त्यांना सर्प दिसू शकतो। त्याचबरोबर दिल्लीच्या धर्तीवर ज्याप्रमाणे शहाजहानने लाल किल्ल्यामध्ये झऱ्यांची व्यवस्था केली होती, तशीच प्रकारची काही व्यवस्था आपण इथे केलेली आहे। लोकांचे सांडपाणी झऱ्यांमधून आपण गार्डनमध्ये सोडलेले आहे, त्याच्याने गार्डन एकदम स्वच्छ सुंदर आणि हरित असं आहे। हे पहा, आपण ह्या झऱ्यांमधून असं सांडपाणी आपण गार्डनमध्ये सोडलेलं आहे आणि लोकांना दूर जाऊन कचरा फेकण्याची जी अडचण निर्माण होती आणि नगर परिषदेला कचरा उचलण्याची जी अडचण निर्माण होत होती, त्यासाठी त्याच गार्डनमध्ये आपण कचरा फेकण्यासाठी सुद्धा उपाययोजना केलेल्या आहे। लोकांना दूर जाण्याची गरज नाही, तिथेच त्यांनी गार्डनमध्येच कचरा फेकावा आणि त्या गार्डनला अधिक स्वच्छ सुंदर आणि हरित बनवावं। हे पहा लोकांचे काय म्हणणे आहे, आपण ऐकूया। मी शीतल चव्हाण बोलते। माझं इथे माझ्या मुलाला लागलेले आहे आणि ह्यासाठी मला खूप तक्रार झालेली आहे आणि ह्याच्यासाठी मी ऑप्शन उचलायला लागले की हे गार्डन झालेलं आहे, त्या गार्डनमध्ये काहीच कुठेच क्लीन नाही आहे झालेलं आहे। प्रत्येक जागी खड्डे कचरा। काय झालं होतं, काय कसं काय लागलं तुमच्या मुलाला? डोक्यावर ह्या दगडावर तो पडला, या दगडावर पडला आणि त्याच्यामुळे त्याला इथं टाके लागले। पडले तरी कमी कमी 3 टाके पडले, टाके लागलेले तिथं मुलाला। पडलं इकडं खड्डा आहे परत, तर इथं मुलं याच्यावरून मुले पडत आहेत। मी पण बोलते ना, हे काय इकडं खड्डा आहे, ते खड्डा मध्ये पोरं पडली तर कसं काय होणार सांगा मला? किती लागेल त्याचा भरोसा आहे का?